नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातला आपण पार्ट 2 तयार करत आहोत. बघा त्यातलं फोर्थ एक्झाम्पल 5m 3n इज इक्वल टू 19. बघा याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. सेकंड मध्ये बघा सेकंड इक्वेशन m 6n इज इक्वल टू -7. याला आपण इथे म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता लक्षात घ्या इथे 3 याला इंटू जर 2 लावला तर आपण इथे 6 करू शकतो. म्हणजे 6 आपल्याला कॅन्सल करता येते. किंवा इथं आपण याला बघा मल्टिपल जर 5 केला तरी सुद्धा आपण याला कट करू शकतो. तर आपण एक काम करू, इथेच आपण काय करू, मल्टिपल बाय 5 करू. म्हणजे पुढे वरचं इक्वेशन जे आहे ते ऍज इट इज ठेवा. 5m 3n इज इक्वल टू 19. बघा इक्वेशन नंबर 1 ऍज इट इज. आता 5 ने आपण याला मल्टिपल करू m ला. 5 * m 5m. 5 6 जार 30 आणि 5 7 जार 35. तर बघा याला इथे घ्या इक्वेशन नंबर 3. बघा इथे आता आपण सेमचं इथे केलेलं आहे. आता सेम केलाय बट आपल्याला यातलं काय करायचं, हा कट होत नाही. तर त्यासाठी आपल्याला साइन चेंज करावी लागतील. तर बघा हा प्लस असल्यामुळे इथे मायनस करा, मायनसचा इथे प्लस करा आणि इथे मायनसचा काय करा प्लस. म्हणजे आपण काय केलं, साइन चेंज केली. म्हणजे प्लस 5m 5m विल गेट कॅन्सल. बघा इथे 30 - 3. बघा प्लस 30 आणि हा -3. 30 - 3 27n इज इक्वल टू. बघा इथे 19 + 35 ची ऍडिशन करा. 9 + 5 म्हणजे तो झाला 14. कॅरी 1. 3 + 1 4. 4 + 1 5. n इज इक्वल टू 54 डिवाइड बाय 27. तर n इज इक्वल टू बघा इथे 27 2 जा 54. म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. त्यानंतर बघा पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. बघा तुमचा चॉईस 1 मध्ये पुटअप करा किंवा 2 मध्ये पुटअप करा. तर मी 1 मध्ये पुटअप करतोय. तर बघा पहिला 1 चं इक्वेशन लिहून घ्या. 5m 3n इज इक्वल टू 19. बघा इथे 5m -3 इंटू n ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 19. बघा नेक्स्ट स्टेप, हा 5m ऍज इट इज मायनस 3 2 जार 6 इज इक्वल टू 19. 5m इज इक्वल टू 19 + 6. हा -6 आहे, राईट साइडला तर तो झाला +6. म्हणजे इथे बघा 5m इज इक्वल टू 19 + 6 म्हणजे 25. तर m इज इक्वल टू 25 डिवाइड बाय 5. तर m इज इक्वल टू 5 5 ला 25. म्हणजे बघा आपल्याकडे m आणि n ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 5 आणि 2. बघा अशा पद्धतीने आपण m आणि n हे फाइंड आउट केलं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, बघा त्यातलं इक्वेशन आहे 5x + 2y इज इक्वल टू -3. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. इथे लक्षात घ्या x + 5y इज इक्वल टू 4. इथे आहे इक्वेशन नंबर 2. बघा आता आपल्याला इथं 2 च्या टेबल मध्ये 5 येत नाही आणि 5 च्या टेबल मध्ये 2 येत नाही. तर इथं आपल्याला मग दोन्ही ठिकाणी मल्टिपल करावं लागेल. मग त्यापेक्षा इझी स्टेप आपल्याला कोणती जाईल, तर इथं 5. तर आपण इथे पण 5 करू शकतो. जर मी या इक्वेशनला मल्टिपल जर 5 लावले तर इथे काय येईल, तर 5 होणार आहे. तर लक्षात घ्या इक्वेशन 2 ला आपण इथे 5 मल्टिपल करू. बघा पहिले जे इक्वेशन आहे ते ऍज इट इज लिहा. 5x + 2y इज इक्वल टू -3. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. म्हणजे ते ऍज इट इज आहे. बघा 5 ने मल्टिपल करा. 5 * x 5x. 5 5 जा 25y आणि 5 4 जा 20. इथे म्हणा इक्वेशन नंबर 3. नवीन इक्वेशन मिळते म्हणून. सेम तर झालाय पण कट होत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतील, तर साइन चेंज करावी लागतील. प्लसचा इथे मायनस झाला, हा प्लस आहे, मायनस हा प्लस आहे, मायनस. मग इथे लक्षात घ्या 5x आणि 5x विल गेट कॅन्सल. बघा 2 - 25 म्हणजे हा इथे होतोय -23y. ग्रेटर नंबरचं कधी साइन द्यायचं. त्यानंतर इथे लक्षात घ्या -3 - 20 म्हणजे हा होईल -23. म्हणजे y इज इक्वल टू -23 अपॉन -23. म्हणजे y इज इक्वल टू बघा मायनस मायनस विल गेट कॅन्सल आणि 23 * 1 = 23. याचा अर्थ y ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 1. बघा नेक्स्ट स्टेप, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. बघा इक्वेशन 1 मध्ये आपण टाकू. अगोदर पहिले इक्वेशन लिहून घ्या. 5x + 2y इज इक्वल टू -3. बघा इथे 5x
प्लस 2 ब्रॅकेट y ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू -3 5 into x 5x 2 1 are 2 is equal to -3 5x is equal to -3 -2 5x is equal to -5 आणि x is equal to -5 upon 5 तर x is equal to -1 ते बघा अशा पद्धतीने आपण x आणि y काढला खाली त्यांना फक्त x y is equal to x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू 1 बघा नेक्स्ट एक्झाम्पल 1/3x plus y is equal to 10/3 बघा आपण याला पहिले सिम्प्लिफाय करून घ्या 1/3x plus y is equal to 10/3 बघा थोडं आपण हे एक्झाम्पल थोडं लेंदी घेऊ आणि स्टेप बाय स्टेप घेऊ बघा इथे डिनॉमिनेटरला तुम्हाला इथे 3 दिसतोय आपल्याला इक्वेशन ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये पाहिजे असतं इथे अपॉन मध्ये आल्यामुळे काय होतंय तर आपले इक्वेशन इथे सॉल्व्ह करता येणार नाही तर त्यासाठी आपण काय करू बघा बोथ साइड मल्टिपल बाय 3 बोथ साइड मल्टिपल 3 लावा बघा जर मी याला जर 3 लावला तर 3 विल गेट कॅन्सल होणार आहे म्हणजे 1 into x या टर्मला मी 3 मल्टिपल लावला तर 3y आणि इथे जर मी मल्टिपल 3 घेतला तर 3 विल गेट कॅन्सल इज इक्वल टू 10 बघा म्हणजे आपल्याला हे पहिलं इक्वेशन मिळालं x plus 3y is equal to 10 त्यानंतर सेकंड इक्वेशन बघा 2x plus 1 upon 4y is equal to 11/4 बघा इथे सुद्धा तशीच कंडिशन आलेली आहे डिवाइडला जो 4 आहे तो 4 आपल्याला कट करायचा आहे त्यासाठी आपण काय करू बोथ साइड मल्टिपल बाय 4 बघा इथे सुद्धा बोथ साइड्स मल्टिपल बाय 4 आहे 4 इथं घ्या 4 2 जार 8x 4 1 जार बघा इथे 4 चं मल्टिपल लावले तर 4 4 विल गेट कॅन्सल म्हणजे फक्त इथे 1 into y इथे जर 4 मल्टिपल लावले तर 4 कॅन्सल झाला म्हणजे इथे कोण उरला फक्त 11 म्हणजे हे आलं आपल्याकडे इक्वेशन 2 बघा नेक्स्ट टेकिंग 1 and 2 बघा पहिले इक्वेशन आणि दुसरे इक्वेशन घ्या म्हणजे काय होईल इथे बघा x plus 3y is equal to 10 इक्वेशन नंबर 1 आणि सेकंड बघा 8x plus y is equal to 11 याला म्हणा इक्वेशन नंबर 2 बघा आपण इथे x समजा कॅन्सल करू x कॅन्सल करायचा असेल तर मला इथे 8 घेणं गरजेचं आहे म्हणून पहिल्या इक्वेशनला किती मल्टिपल लावले मी 8 बघा इथे 8 into x 8x 8 3s are 24 आणि 8 10s are 80 याला म्हणा इक्वेशन नंबर 3 सेकंड इक्वेशन ॲज इट इज 8x plus y is equal to 11 बघा अशा पद्धतीने आपण तो 8 इथे करून घेतलाय पण तरी तो कॅन्सल होत नाही त्यासाठी आपल्याला साइन चेंज करणं गरजेचं आहे म्हणजे प्लस असेल तर मायनस करा इथे प्लसचा मायनस आणि इथे सुद्धा प्लसचा आपण मायनस केलाय बघा इथं 8 विल गेट कॅन्सल 24 - y 23y बघा इथं 80 मधनं तुम्हाला किती काढायचे 11 म्हणजे 10 - 1 9 इथे कॅरी 1 घ्या म्हणजे किती उरला तो 69 म्हणजे y is equal to 69 divided by 23 मग 23 3 जा 69 बघा y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे इथं 3 बघा पुट y is equal to 3 इन इक्वेशन 1 आपण y ची व्हॅल्यू 1 मध्ये पुट अप करू म्हणजे x plus 3y is equal to 10 बघा इथं x plus 3 into y ची व्हॅल्यू 3 is equal to 10 म्हणजे x plus 3 3 are 9 is equal to 10 म्हणजे x is equal to 10 - 9 हा जो प्लस 9 आहे राईट साइडला जाताना तो मायनस झाला म्हणजे x is equal to 1 बघा अशा पद्धतीने आपण x च्या म्हणजे x ची आणि y ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली 1 आणि 3 बघा नेक्स्ट एक्झाम्पल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल लक्षात घ्या बघा इथे 99x plus 101y is equal to 499 इथे मला इक्वेशन नंबर 1 बघा त्याच्या खाली इक्वेशन नंबर 2 घ्या म्हणजे 101x plus 99y is equal to 501 बघा हा झाला इक्वेशन नंबर 2 आता इथे तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं बघा मोठे नंबर म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही इथे फक्त ऑब्झर्व करा
इथे बघा क्रॉस क्रॉसची जी टर्म आहे ना तुम्हाला ती सेम सेम दिसते बघा. म्हणजे जर x चा कोएफिशियंट 99 आहे तर खालच्या इक्वेशन मध्ये तोच 99 तुम्हाला y साठी दिलेला आहे. आणि इथे लक्षात घ्या y चा व्हेरिएबल y चा कोएफिशियंट इथे 101 आहे आणि खालच्या इक्वेशन मध्ये तोच व्हेरिएबल तोच कोएफिशियंट कोणाचा आहे तर x चा दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ क्रॉस क्रॉसला तुम्हाला सेम सेम दिसतंय. तर अशा वेळेस काय करा एकदा ऍडिशन करा. तर बघा पहिले दोन जे इक्वेशन आहे त्यांचे आपण ऍडिशन करून घेऊ. बघा 9 + 1 10 इथे कॅरी 1 9 + 1 10 पुन्हा कॅरी म्हणजे हा झाला 200x आहे. इथे लक्षात घ्या इथे सुद्धा किती होईल 200y इज इक्वल टू इथे ऍडिशन करा 9 + 1 10 कॅरी 1 परत 9 + 1 10 पुन्हा कॅरी 1 इथे जो झाला तुमच्याकडे 10 म्हणजे असं झालं 1000. बघा म्हणजे 200x + 200y इज इक्वल टू 1000. मग या इक्वेशनला काय करा डिवाइड बाय 200. या इक्वेशनला आपण किती डिवाइड बाय करतोय 200 डिवाइड करू. म्हणजे बघा इथे काय उरला फक्त x + y म्हणजे 200 * 1 = 200. इथे सुद्धा 200 * 1 = 200 म्हणजे x + y इज इक्वल टू 205. बघा इथे एक नवीन इक्वेशन आपल्याला मिळालं. तर मी याला इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करतो. बघा पुन्हा आता हे जे वरचे दोन इक्वेशन जे आहे ते आता पुन्हा लिहा. बघा 99x + 101y इज इक्वल टू 499. इथे इक्वेशन नंबर 1 इथे लक्षात घ्या 101x + 99y इज इक्वल टू 501. इथे मला इक्वेशन नंबर 2. जसं आपण ह्या दोन इक्वेशनची वरती ऍडिशन केली इथं सबट्रॅक्शन करा. बघा इथं आता सबट्रॅक्शन करत असताना सगळ्यांची साइन चेंज करा. प्लस दिसतंय मायनस प्लसचा मायनस इथे सुद्धा प्लसचा मायनस आहे. बघा 900 - 101 म्हणजे किती होईल तो -2x म्हणजे ग्रेटर नंबर साइन देतोय आपण. इथे लक्षात घ्या 101 - 99 इथे सुद्धा काय करा ग्रेटर नंबर साइन द्या म्हणजे +2y आणि इथे सुद्धा बघा 499 - 501 म्हणजे इथे किती होतं आपल्याकडे -2 म्हणजे ग्रेटर नंबर आपण साइन दिला. इथे लक्षात घ्या इथे सुद्धा आपण काय करू डिवाइड बाय 2. आता डिवाइड बाय 2 लावल्यामुळे काय होईल इथं 2 * 1 = 2 म्हणजे इथे उरला -x इथे सुद्धा 2 * 1 = 2 + y इथे सुद्धा 2 * 1 = 2. इथे म्हणा इक्वेशन 4. मग पुढे बघा टेकिंग 3 तिसरं इक्वेशन आहे आपल्याकडे 3 आणि 4 जे नवीन इक्वेशन तयार झालेले ते घ्या. टेकिंग इक्वेशन 3 आणि 4. बघा तिसरं इक्वेशन आपल्याकडे आहे x + y इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर 3 आणि फोर्थ नंबरचं इक्वेशन आपल्याकडे आहे -x + y -x + y इज इक्वल टू -1. याला म्हणा इक्वेशन नंबर 4. मग इथं बघा +x -x विल गेट कॅन्सल y + y 2y 5 - 1 4 म्हणजे y इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2 म्हणजे y इज इक्वल टू 2. बघा अशा पद्धतीने आपण इथे y फाइंड आउट केला. मग पुढे बघा पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. जे काय नवीन इक्वेशन आहे तयार झाले त्याच्यामध्ये आपण ती व्हॅल्यू पुट अप करतोय. बघा इक्वेशन 3 लिहून घ्या x + y इज इक्वल टू 5 x + y ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 5 x इज इक्वल टू 5 - 3. हा जो प्लस होता या साइडला मायनस झाला तर x इज इक्वल टू 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली 2 आणि 2. बघा अशा पद्धतीने आपण x आणि y हा फाइंड आउट केला. इथे लक्षात घ्या इथं x + 2 इज इक्वल टू 5 इकडे माझ्याकडनं 3 घेतला गेला. लक्षात घ्या 5 हा +2 आहे इकडे जाताना झाला -2 म्हणून 5 - 2 म्हणजे झाला 3. बघा y चा x ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 3 आणि y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2. बघा लास्ट एक्झाम्पल. बघा पहिले इक्वेशन इथे लिहा 49x - 57y इज इक्वल टू 172. इथे बघा इक्वेशन नंबर 1. इथे बघा 57x - 49y इज इक्वल टू 252. इथे मला इक्वेशन नंबर 2. बघा इथे पण आपण ऑब्झर्व करतोय 49 49 57 57 म्हणजे क्रॉस क्रॉसला आपल्याला इथे सेम दिसतंय. तर बघा अशा वेळेस आपण काय करू अगोदर ऍडिशन करा.
बघा इथं 49 प्लस 57 म्हणजे इथं हा होतो 106x, इथे सुद्धा 106y, इथे बघा 2 2 are 4, 2 plus 2 4, 7 plus 5 12, कॅरी 1 आला 424. बघा इथे डिवाइड बाय 106. बघा 106 आपण डिवाइड करतोय म्हणजे इथे होईल x, इथे होईल -y, इथे जर 424 ला जर 106 लावला तर इथे किती येतो आपल्याकडे 4. याला मला इक्वेशन नंबर 3. बघा नेक्स्ट पुन्हा लिहा तो 49x minus 57y is equal to 172. इक्वेशन नंबर 1. त्याच्या खाली दुसरे इक्वेशन 57x minus 49y is equal to 252. इथे घ्या इक्वेशन नंबर 2 आणि यांची करा आपल्याला सबट्रॅक्शन. बघा सबट्रॅक्शन करताना आपल्याला साइन चेंज करावं लागते. हा प्लस आहे तर याचा इथं मायनस करा, हा मायनस आहे त्याचा प्लस करा आणि हा प्लसचा काय होईल इथं मायनस, म्हणजे 49 मायनस 57 किती होईल तो -8x. इथे लक्ष ग्रेटर नंबर्स आपण साइन देतोय, इथे सुद्धा आपल्याकडे इथे होईल -8y आणि 172 मायनस 252 म्हणजे हा इथे होईल आपल्याकडे -80 म्हणजे ग्रेटर नंबरचं साइन. मग इथे लक्षात घ्या पुन्हा आपण इथं डिवाइड बाय 8 लावू म्हणजे हा काय होईल -x -y -10. इथे करा इक्वेशन नंबर 4. तर बघा टेकिंग इक्वेशन 3 and 4. बघा तिसरा आणि हे चौथा इक्वेशन घ्या म्हणजे x y इज इक्वल टू 4. इथे करा इक्वेशन नंबर 3. हा आहे -x y इज इक्वल टू -10. इथे मला इक्वेशन नंबर 4. बघा इथे मग हा प्लस x विल गेट कॅन्सल, -y म्हणजे -2y आणि 4 -10 म्हणजे -6. इथे लक्षात घ्या मायनस विल गेट कॅन्सल म्हणजे y इज इक्वल टू 6/2 म्हणजे y इज इक्वल टू 2 3 म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली 3. त्यानंतर बघा पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. बघा तिसरे इक्वेशन घ्या म्हणजे x y इज इक्वल टू 4. तर x y ची व्हॅल्यू 3 इज इक्वल टू 4. तर x इज इक्वल टू 4. हा -3 आहे, राईट साइडला प्लस झाला म्हणजे x इज इक्वल टू 4 + 3 7. म्हणजे अशा पद्धतीने x आणि y याचा आन्सर आपल्याकडे आला 7 आणि